स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. बघा, आपण काल आपल्यावर टीका करणं सोडून दिलं, तर आपलं मन हे किती धावतं, मनाचा वेग किती आहे याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. प्रकाशापेक्षा पण जास्त आहे. म्हणून समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. एवढे मनाचे श्लोक लिहून सुद्धा लोक मनाचा अभ्यास करत नाहीत. आता बघा, मन हे शांताबाई सांगते, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला फिरी येत पिकावर. म्हणजे तुम्ही कितीही त्याला वळवण्याचा प्रयत्न करा, ते पुन्हा जुन्या वळणावर येतं. मी मंजिरी वाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आता बघा, मन हे कुठे आहे तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता येणार नाही. कोणी म्हणेल हृदयात आहे, कोणी म्हणेल डोक्यात आहे, कोणी अजून कुठे सांगेल. पण मन हे तुमचं अस्तित्व आहे. मन असणं गरजेचं आहे. पण ह्या मनाला वळवण्यासाठी आपण जे आतापर्यंत शिकत आलोय तसंच आपण आरशासमोर बसणारे, दीर्घ श्वास घेणारे, हळूवार सोडणारे, परत एक दीर्घ श्वास घेणारे, हळूवार सोडणारे, परत एक दीर्घ श्वास घेणारे, हळूवार सोडणार आहे. डोळ्यात डोळे घालून त्या प्रतिमेत बघायचंय. बघा, आता जवळजवळ 8-9 दिवस झाले तुम्ही हे करताय. तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल जाणवतोय ते मला नक्की कळवा कॉमेंट्स मध्ये. आणि मन बघा, तुम्हाला दिसतंय का कुठे? तुमच्या आजूबाजूला आहे का? नाहीये ना? पण ते आहे. जसं वारा दिसत नाही पण आहे, कारण त्याचा स्पर्श जाणवतो. तर ह्या मनाला आपण वळवायचंय. कसं वळवायचंय? तर स्वतःला सांगा, मी माझं मन अतिशय निर्मळ बनवत आहे. मी माझं मन अतिशय निर्मळ बनवत आहे. मी माझं मन अतिशय निर्मळ बनवत आहे. माझं मन योग्य विचारांकडे धावतं. माझं मन योग्य विचारांकडेच धावतं. माझं मन योग्य विचारांकडेच धावतं. माझं मन योग्य विचारांकडेच धावतं. माझं मन सतत सकारात्मक गोष्टींचा विचार करतं. माझं मन सतत सकारात्मक गोष्टींचा विचार करतं. माझं मन सतत सकारात्मक गोष्टींचा विचार करतं. मनाला मी सुंदर वळण लावल्यामुळे मन माझ्या ताब्यात आहे. मी मनाला सुंदर वळण लावल्यामुळे मन माझ्या ताब्यात आहे. मी मनाला सुंदर वळण लावल्यामुळे मन माझ्या ताब्यात आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवाल ना, तेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःला जिंकाल. आणि जो स्वतःला जिंकतो तो जग नक्कीच जिंकतो. धन्यवाद.